अक्षता टेंडुलकर आहेत. अक्षताताई, एकीकडे आपण समाज माध्यमांवर एक महत्त्वाची बाब समोर आणलेली आहे की काही जण जी आहेत ती कशा पद्धतीनं भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. तुमचं नेमकं म्हणणं काय आहे? ते चॅट्स कोणी केले असतील? सगळ्यांना माहिती, काल सकाळपासून मीडियावर कोण बाईट देतोय, मीडिया चॅनेलवाल्यांना बोलून 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 स्वतः रडगाणं चालू. म्हणजे पराजय राजकारणात, विजय म्हणजे पराजय होत असतं, पण ते एक्सेप्ट करायचे. आणि का आपण कुठे आपण कमी पडलो हे तुम्ही अभ्यास करायचे सोडून तुम्ही मित्रपक्षावर कापर फोडताय. आज आम्ही मुद्देसकट म्हणजे स्टॅटिस्टिक्स आम्ही अभ्यास केलं बूथवर, जिथे जिथे भाजपचा प्रभाव आहे किंवा भाजपचे मतदार आहेत, ज्या बूथमधून ह्यांना भरभरून मतं मिळाली आहेत, आणि जिथे जे शिवसेना किंवा शिवसेना मानणारा एक वर्ग आहे काही बूथ, तिथून ह्यांना मतदान पडलं नाहीये, पूर्ण विरोधात आहेत. तर तिकडे काय ह्यांचे कमी पडले? ह्यांच्या शाखा प्रमुख फॉर एक्झाम्पल सिद्धिविनायकच्या मागच्या बाजू आहे, तिथे म्हणजे म्हणू शकतो आपण पारंपरिक शिवसेनेचे मतदार आहेत, तिथे भाजपचे वोटर कमी आहेत. तर त्या बूथमधून तिथलं जे बूथ आहेत त्या बूथमधून ह्यांना मतच नाही आहेत, निगेटिव्ह आहेत पूर्ण. तुमचे शाखा प्रमुख तिथेच राहतो, का मतं नाही आहेत? म्हणजे तुमचे शाखा प्रमुख विरोधात काम केलं आहे का? माझा तेच प्रश्न आहे. म्हणजे भाजपचं मतं हवंय तुम्हाला, भाजपचे कार्यकर्ता हवे, भाजपचे पदाधिकारी हवे, भाषण करायला भाजपचे लोक हवेत. तुम्हाला एक सांगू, हात प्रभादेवीमध्ये माधवी लतांच्या भाजपकडून स्पेशल सभा लावण्यात आली का? ह्यांना मदत होऊ दे म्हणून. का? तेलुगू वोट आहे, साधारण 7-8 तेलुगू मतदार आहेत. आम्हाला काय वाटलं, यांच्या प्रत्येक वोट आपल्याकडून मदत होऊ दे. 15 दिवस माझ्या प्रत्येक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मेहनत केली. हे वॉर्ड अध्यक्ष यांना विचार, मी सांगते, वॉर्ड क्रमांक 182 मधला आपला वॉर्ड अध्यक्ष आहे, एक दिवस त्यांच्या शाखा प्रमुख गेला नाहीये. मिलिंद तांडेल, मिलिंद वैद्य बरोबर फिरताना त्याचा व्हिडिओ आहे. आणि आशिजींबद्दल अपप्रचार करताना स्टेटस ठेवताना आपल्याकडे व्हिडिओ. आम्ही बोललो नाही का महायुती आहे, इलेक्शन व्यवस्थित होऊ दे, सगळे निवडून येऊ दे, एवढंच आपला आशा होती का? आपला महापौर बसू दे. ह्या इथे माहीम विधानसभेत मोदीजींना मानणारा, देवेंद्रजींना मानणारा, आशिषजींना मानणारा एक मोठा वर्ग आहे. आपण सगळे मेहनतीने संघटन बांधलेले आहेत. आज तुम्ही आमचा अपमान करतायत. आम्ही दिवस रात्री काम करून आम्ही ह्याच्यासाठी, आणि हे जो खोटं व्हॉट्सअप केलंय ना, ह्यांनी फ्रेम केलेलं खोटं व्हॉट्सअप आहे. तर आम्ही आज सायबर क्राईमकडे हे रजिस्टर करणार आहे. पूर्ण ह्याच्या म्हणजे हे होऊ दे की कुठून आलाय हा मेसेज, कोणी ड्राफ्ट केलंय, कोण व्हायरल करतोय, कशासाठी करतोय. तुमच्यावर थेट आरोप केलेला आहे. आणि समाधान सरवडकरांनी असं म्हटलेलं आहे की तुम्हाला मिरची लागलेली आहे, आणखीन 2-3 पदाधिकाऱ्यांना मिरची का लागलेली आहे? जर मी हे व्हॉट्सअप दाखवलेले आहेत त्यातल्या त्या अक्षता आहेत त्या नेमक्या तुम्हीच आहेत का, असे प्रश्न उपस्थित केलेत त्यांनी. त्याच्यामध्ये त्यांनी कुठे नाव नाही घेतलं, पण भाजप म्हणून मी जिल्हा महामंत्री आहे, जिल्हा दक्षिण मध्य मुंबई सरचिटणीस आहे. माझी जबाबदारी पक्षाच्या बदनामी कोण करत असेल त्याच्या विरोधात आवाज उठवायलाच हवं. ह्यांच्यासाठी काम पण करा, ह्यांचं सगळं ऐकून घ्या. परत ह्यांच्यावर जेव्हा ते हरले ह्याच्या आपल्यावर बदनामीचे आपण हे करू, नाही ऐकून घेणार. कार्यकर्त्यांनी या संदर्भात काहीच मदत केली नाही असा आरोप देखील केलेला आहे. खास करून बोलतोय, खोटं बोलतोय. तुम्ही व्हिडिओज बघा, त्यांच्या फेसबुक बघा, त्यांच्या इन्स्टा बघा, त्यांच्या आजूबाजूला फक्त आणि फक्त भाजपवाले आहेत. काय म्हणतात हे तरी 194 समाधानच्या वॉर्डमध्ये भाजपच्या पूर्ण लीड करत होते टीमला. आपलं निकेतन कुठे? प्रियाला पाडण्यासाठी खास करून नियोजन केले, एक टोळी सक्रिय टोळी म्हणून तुमचा उल्लेख केलेला आहे. आता काय बोलणार, हरल्यानंतर कुठेतरी त्यांना उत्तर द्यायचे, त्यांच्याकडे उत्तर नाही. आम्ही स्टॅटिस्टिक्स समोर तुमच्या समोर ठेवतोय ना. ज्या पट्टा शिवाजी पार्क पासून म्हणजे लोकमान्य नगर ते शिवाजी पार्क पर्यंत भाजपचा पट्टा आहे, तिथे भाजपला मानणारा एक वर्ग आहे. 2017 जेव्हा आपण स्वबळावर लढलो होतो, आपल्याला 8,500 मतं पडलेली होती भाजपला, आणि संदीप देशपांडे 3rd नंबरला होते मनसे. जेव्हा आपण म्हणतो इथे शिवसेना मनसेचे गड आहे, तुम्ही चॅनेलवाल्यांनी पण कधी भाजपला सिरियसली घेतलं नाहीये. पण 191 वॉर्ड हा पारंपरिक भाजपचे मतदार आहेत, तुम्ही मान्य करा. हे जे मतं प्रियाला पडले त्याच्यात 10,000 तरी भाजपचे मतं आहेत. त्यांनी नाही म्हणा हो म्हणा, पण खरं फॅक्ट आहे. नेमकं पडण्याचं कारण काय? सरवणकर कुटुंब पडण्याचं कारण कार्यकर्त्यांनी, ज्या शिवसेनेचे जे पारंपरिक कार्यकर्त्यांनी काम नाही केलं तिकडे, नुसतं पैसे घेऊन तिकडे म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स असू शकतो त्यांच्या इथे. मी बोलली ना, सिद्धिविनायकच्या बॅक साईडचे जे बूथ आहेत पारंपरिक शिवसेनेचे मतदार आहेत, तिथे त्यांनी पूर्ण निगेटिव्ह आहे बूथमध्ये. तुम्हाला हवं तर मी इथे दाखवू शकते, 1 मिनिट. म्हणजे लिटरली त्यांनी पूर्ण तिथे 191 मध्ये हा जो इथे स्टार्टिंगला आपल्याला बघतो आपण, इथे बघा बूथ क्रमांक, मी पहिला वाला बूथ सांगते, 1 नंबर बूथ म्हणजे लोकमान्य नगर, म्हणजे बूथ क्रमांक 108. हा, तर तिथे प्रिया सरवणकरला 322 आणि विशाखा राऊतला 87. बरोबर. इथे तुम्ही प्रत्येक 370, 249, 357, म्हणजे हा जो पट्टा आहे ना, अप टू अगर बाजार पर्यंत
इथे भाजपला पण मोठा मतदार आहेत वर्ग, म्हणजे RSS असेल, प्रत्येक म्हणजे गुजराती मारवाडी असेल, मराठी असेल, जे भाजपला मानणारे, मोदीजींना मानणारे, हिंदुत्वाला मानणारे. पण तुम्ही इथे आलात ना, लास्टला सिद्धिविनायकच्या बॅक साईड, इथे पारंपरिक शिवसेनेचे मतदार आहेत आणि इथे मनसेला पण मानणारा एक वर्ग आहे. पण इथे तुम्ही बघितलात ना, इथे बघा 302 394, 198 362 दिसतंय, 173 293, 204 439. म्हणजे लिटरली तिकडे त्यांना मतदान आहे. त्यांचे शाखा प्रमुख स्वतः तिथे राहतो, अजय कुसुम स्वतः तिथे राहतो. मग तुम्हाला मतं का नाही पडले? तुमचे शाखा प्रमुख का कमी पडले? तुम्ही का नाही विचारत? तुम्ही आमच्यावर का ब्लेम करताय? एवढं काम करून, एवढं आम्ही तुम्हाला मतं देऊन आज तुम्ही आमच्यावर बिल फाडतायत आणि असं खोटं व्हॉट्सअप मेसेज ड्राफ्ट करून आमच्या बदनामी करतायत पक्षाचं आणि बोलतायत की आम्ही देवेंद्रजींबद्दल असं बोल. किती खोटं, म्हणजे किती खोटं बोलणार? स्वतःच्या बाजू मांडण्यासाठी तुम्ही आमची बदनामी करताय. नक्कीच आपण बघतो की या ठिकाणी करणार नाही आता. आपण बघतो की अक्षता टेंडुलकर जे आहे ते या ठिकाणी दादर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी जे आहे ते खरं तर भाजपची बदनामी जी आहे ती शिवसेनेतर्फे करण्यात येत असल्याचं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. सोबतच त्यांनी काही पुरावे देखील आणलेले आहेत आणि शिवसेनेमधून खरं तर सरवणकर कुटुंबांना कुठल्याही पद्धतीची मदत झाली नाही असा देखील त्यांनी या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. त्याच्यामुळे भाजपची बदनामी जर करत असेल तर निश्चितच या संदर्भात तक्रार दाखल केली जाईल असं देखील मत या ठिकाणी अक्षता टेंडुलकर यांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरा पर्सन गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.